ॲक्च्युली द क्विक मल्टीकार शोरूम हे नाव सुचवण्यातच एक माझं USP आहे की मी लवकरात लवकर डिलिव्हरी देऊ शकते. फिजिकली अवेलेबल जरी असेल तर त्याची काही प्रोसेस आहे ती 15 दिवस लागतात गाडी द्यायला, डिलिव्हरी करायला. मी मल्टीकारचं शोरूम असल्यामुळे आपल्याला मारुतीपासून तर BMW पर्यंत सगळ्याच प्रकारच्या गाड्या आपण सेल आउट करू शकतो. तो जो कॉन्सेप्ट आहे हा आपल्या महाराष्ट्रापुरतंच लिमिटेशन आहे. हा बाहेर इझिली गाड्या मिळतात, जसं की आउट ऑफ महाराष्ट्र आपण जातो तर तिथे सगळी पूर्ण फॉर्मॅलिटी आपण करायची गाडीची. ओके, तुम्ही पॅन इंडिया कारची डिलिव्हरी करता, येस, तर मग ते कसं मॅनेज करता, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत? पण त्या सिच्युएशनमध्ये आम्ही त्यांचं बुकिंग पण घेतो, त्यांना ट्रस्ट डेव्हलप करून देतो की नाही आम्ही तुम्हाला गाडी देऊ शकतो. तिथं मॅपिंग करावं लागतं प्रॉपरली आणि मग त्या गाडीचे पूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ती गाडी कंटेनरमध्ये लोड करून केरळला आम्ही ड्रॉप करतो. मग त्याचं डॉक्युमेंटेशनचं काम करतो की पॅन कार्ड, आधार कार्ड असे बरेचसे छोटे छोटे डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर बुकिंग असते आपल्याकडे, आपल्या अकाउंटलाच आपण पैसे देतो. नमस्कार मॅडम, कशा आहात? नमस्कार, मस्त आहे. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव कामिनी भोसले आहे. द क्विक मल्टीकार शोरूमची मी ओनर आहे. ओके, द क्विक मल्टीकार शोरूम ही तुम्हाला कल्पना कशी आली? ॲक्च्युली द क्विक मल्टीकार शोरूम हे नाव सुचवण्यातच एक माझं USP आहे की मी लवकरात लवकर डिलिव्हरी देऊ शकते. जसं की बाहेर मार्केटमध्ये वेटिंग पिरियड आहे किंवा काही फॉर्मॅलिटीज आहे ज्याच्यामुळे कस्टमरला लवकर डिलिव्हरी मिळत नाही. बुकिंग केल्यानंतर ॲटलिस्ट वेटिंग पिरियड असेल तर त्यांना त्या वेटिंगनुसार थांबायचं आहे, किंवा बुकिंग झाल्यानंतर जी गाडी जरी इझिली असेल तिथे फिजिकली अवेलेबल जरी असेल तर त्याची काही प्रोसेस आहे ती 15 दिवस लागतात गाडी द्यायला, डिलिव्हरी करायला. तोच कॉन्सेप्ट कमी करण्याच्या हिशोबाने मी हे क्विक हे नाव शोधलं आणि त्याप्रमाणे माझं फर्म मी सुरू केला. ओके, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गाड्या तुम्ही डिलिव्हरी देता त्यांची? मी मल्टीकारचं शोरूम असल्यामुळे आपल्याला मारुतीपासून तर BMW पर्यंत सगळ्याच प्रकारच्या गाड्या आपण सेल आउट करू शकतो. ओके, नॉर्मली आपण बघतो की गाड्यांची डिलिव्हरी पिरियड खूप जास्त असतो, म्हणजे 3 महिने 6 महिने प्रत्येकच्या मॉडेलनुसार ते डिपेंड करतं. पण तुम्ही 15 दिवसात कशी काय डिलिव्हरी देता? ॲक्च्युली आता फक्त काय झालं आहे मार्केटमध्ये एक आहे की एखादी टोयोटाची कार बुकिंग करायची असेल तर 9 महिने वेटिंग पिरियड आहे. एखादी महिंद्राची कार बुकिंग करायची असेल तर 3 महिने वेटिंग पिरियडला आहे. न्यूली सियारा जर लॉन्च झाली असेल तर ती 4 महिने वेटिंगला आहे. तुम्ही ऑलरेडी आधी बुकिंग करणार, मग ती गाडी तुम्हाला मिळणार. तो जो कॉन्सेप्ट आहे हा आपल्या महाराष्ट्रापुरतंच लिमिटेशन आहे. हा बाहेर इझिली गाड्या मिळतात, जसं की आउट ऑफ महाराष्ट्र आपण जातो तर तिथे सगळी पूर्ण फॉर्मॅलिटी आपण करायची गाडीची. विदिन 4 डेजमध्ये आपल्याला पूर्ण फॉर्मॅलिटीज करून गाडी मिळते. फक्त एवढंच की कंटेनरने आपण घेऊन येतो, म्हणून आपण 7 डेजमध्ये किंवा 10 डेजमध्ये कस्टमरला गाडी डिलिव्हरी करतो. ओके, तुम्ही पॅन इंडिया कारची डिलिव्हरी करता, येस, तर मग ते कसं मॅनेज करता, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत? पॅन इंडियामध्ये जाण्यासाठी फक्त एवढंच एक चॅलेंज आहे. कधी कधी आता फॉर एक्झाम्पल की केरळचा कस्टमर असेल तर थोडंसं लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, कारण की त्यांना छानसं मराठी येत नाही आणि छानसं इंग्लिशही येत नाही. ओके, त्यांचं इंग्लिशचाही प्रॉब्लेम आहे, मग त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला थोडंसं डिफिकल्ट होतं. पण त्या सिच्युएशनमध्ये आम्ही त्यांचं बुकिंग पण घेतो, त्यांना ट्रस्ट डेव्हलप करून देतो की नाही आम्ही तुम्हाला गाडी देऊ शकतो. मग बुकिंगची फॉर्मॅलिटी होती आणि पॅसिफिक ज्या सिटीमध्ये गाडी आहे, फॉर एक्झाम्पल की झारखंडला गाडी आहे, त्या गाडीची फॉर्मॅलिटी तिथे करतो, त्यांचं लोन डिस्बर्समेंट करतो. तिथं मॅपिंग करावं लागतं प्रॉपरली आणि मग त्या गाडीचे पूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ती गाडी कंटेनरमध्ये लोड करून केरळला आम्ही ड्रॉप करतो. असं आहे. नॉर्मल प्रोसेस काय असते? समजा एखादा कस्टमर असेल, तो तुमच्याकडे आला, मग त्याला तुम्ही ती पूर्ण प्रोसेस कशी असते? नॉर्मल प्रोसेस तर फक्त तुम्हाला आता सपोज तुम्ही एखादी पॅसिफिक, प्रत्येकाचा एक विचार असतो की मला ही पॅसिफिक गाडी पॅसिफिक कलर पाहिजे, मार्केटमध्ये तो मिळत नाहीये. याच अनुषंगाने लोक माझ्याकडे येतात. ओके, वॉकिंग कस्टमर तर आपल्याकडे नाहीयेत जास्त, पण जे आपल्या लीड्स आहेत किंवा रेफरन्स टू रेफरन्स आपण जो बिझनेस करतोय ते पॅसिफिक मॉडेलसाठीच आपल्याकडे लोक येतात की मला कामिनी हायक्रॉस GX मिळत नाहीये, ॲटिट्यूड ब्लॅक कलरसाठी मी 6 महिने झालं वेटिंग करतोय पण मला गाडी मिळत नाही. तर त्या ठिकाणी मग कस्टमरला आपण कोटेशन प्रोव्हाइड करतो
त्याला आपण ओके करतो, मग त्याचं डॉक्युमेंटेशनचं काम करतो की पॅन कार्ड, आधार कार्ड, असे बरेचसे छोटे छोटे डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर बुकिंग असते आपल्याकडे, आपल्या अकाउंटलाच आपण पैसे घेतो जे काही बुकिंगचे असेल. त्यानंतर मग त्यांना आम्ही लोनची प्रोसेस करून देतो. लोन कम्प्लीट झालं, अप्रुव्हल झालं लोन की मग डिस्बर्समेंटचा प्रोसेस असतं. डिस्बर्समेंटच्या प्रोसेसमध्ये डीलर टू बँक एकमेकांशी मेल टू मेल कम्युनिकेशन करतात. त्यामध्ये कन्फर्मेशन पाहिजे असतं डीलरकडून बँकेला. मग डीलर बँकेला एक मेल करतो की माझ्याकडे ही सोयींसो गाडी अवेलेबल आहे, याचा हा चेसिस इंजिन नंबर आहे, ह्या कस्टमरचं हे बुकिंगचं अमाऊंट माझ्या अकाउंटला आहे. त्यानंतर डिस्बर्समेंटची प्रोसेस कंप्लीट होते. जसं डिस्बर्समेंट झालं त्याच्यानंतर त्या गाडीचं पॅसिफिक जो RTO आहे, जसं की MH04 असेल तर ते डिटेल्स तिथे पाठवावे लागतात पूर्ण मेलवर ते डिटेल्स पाठवल्यानंतर कस्टमरचा आधी टॅक्स इनवॉइस जनरेट होतं, मग इन्शुरन्स होतं आणि मग TR होतं. ओके, TR मीन्स की जी सिटी आहे, पॅसिफिक जी सिटी आहे त्या सिटीचा 3 महिन्याचा टॅक्स पे केला जातो आणि ते TR फक्त 3 महिनेच व्हॅलिड असतं. ते TR जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कंटेनरमध्ये गाडी लोड करू शकत नाही. TR इज मस्ट. TR मीन्स काय असतं की जर सपोज आपण इथे गाडी रजिस्ट्रेशन करतोय महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल, तर आपल्या गाडीचा एक नंबर येतो. ओके, MH04 CN 5264 जे काय व्हॉट एव्हर असेल तो 4 डिजिटचा असतो. तसंच TR असतो. जर आपण त्या सिटीचा पॅसिफिक टॅक्स भरतोय 3 महिन्याचा तर तो आपल्याला एक TRचा एक नंबर जनरेट होतो. ओके, त्या सिटीचा नंबर तो जनरेट झाल्यावर त्याचे डॉक्युमेंट्स रेडी होतात. फॉर्म नंबर 20, 22, त्याच्यानंतर टॅक्स इनवॉइस, इन्शुरन्स आणि TR म्हणजे C आयटमचा एक पेपर रेडी होतो. ते सगळे डिटेल्स आपल्याला मिळतात. मग आपण कंटेनरमध्ये गाडी लोड करतो, मुंबईमध्ये घेऊन येतो आणि कस्टमरला डिलिव्हरी करतो. ओके, समजा केरलाचा क्लायंट आहे तुमचा, तर मग त्याला तुम्ही तिकडनंच डिलिव्हरी देता की? हो, केरलाचा जर काही क्लायंट असेल, मध्य प्रदेशचा असेल, राजस्थानचा असेल तर त्या स्टेटमध्येच देतो. कारण की बिचाराला एवढा लांब बोलून काय पॉइंट नाहीये ना. बिकॉज ऑफ कसं आता राजस्थानचा तर तो विचार करेल की मी का येऊ कामिनी तुझ्याकडे मुंबईमध्ये गाडी डिलिव्हरी कर, हा मी तू मला होम डिलिव्हरी कर, मी मग त्या हिशोबाने होम डिलिव्हरीची पूर्ण अरेंजमेंट करतो, कंटेनरवाल्याला सांगतो. पण स्पेसिफिक कंटेनर एका घरपोच डिलिव्हरी कंटेनर नाही करू शकत. कंटेनरच्या काही जागा ठराविक असतात, तिथे त्या गाड्या उतरल्या जातात. तिथून एक ड्रायव्हर परत अरेंज करावा लागतो. ती गाडी घेऊन मग तो ड्रायव्हर कस्टमरला वॉशिंग करून थोडेसे त्याला हार लावून काही एक मिठाईचा बॉक्स बुके घेऊन आम्ही कस्टमरला आमचा ड्रायव्हर डिलिव्हरी करतो. राजस्थान असेल, केरला असेल किंवा तुमचं दिल्ली आहे, पंजाब आहे, त्यानंतर कोलकाता, अशा बऱ्याचशा स्टेटमध्ये मी गाड्या डिलिव्हरी केल्या. ह्याच कॉन्सेप्टने डिलिव्हरी केल्या. ओके, याच्यामध्ये मेजर चॅलेंज असतं की फायनान्सचं. लोकांना तुम्ही कसं गाईड करता की कोणतं फायनान्स जास्त बेस्ट आहे त्यांच्यासाठी? हो, ऍक्च्युली कसं आहे, माझ्याकडे 22 कंपन्यांचा टाईप आहे. ओके, टाईप मीन्स की आपलं त्याच्यासोबत कोडवर्क केलेलं आहे. तर पॅसिफिक कंपनीमध्ये किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे, काय आहे, किंवा त्यांच्या काय रूल्स रेग्युलेशन आहे याची माझ्या टीमलाही मलाही याची संपूर्ण आयडिया आहे. फायनान्समध्ये जेव्हा आपण एखाद्या कस्टमरचं डॉक्युमेंट्स घेतो तेव्हा आधी सगळ्यात पहिलं सिव्हिल चेक केलं जातं. सिव्हिल जर त्याचा 700+ असेल तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट नक्कीच कमी येतो. किंवा त्याचा ITR बघितला जातो. जो बिझनेस असेल, जॉब प्रोफाईल असेल तर त्याची सॅलरी बघितली जाते, 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट बघितलं जातं. आधी आम्ही पूर्ण त्याची हे करतो की स्टडी करतो की कशी केस आहे, ही कोणत्या कंपनीमध्ये फिट बसेल. जर सपोज ऑल ओके आहे, नॅशनलाइज बँक आहे, नॅशनलाइज बँक म्हणजे BOB मध्ये सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 7.5 7.4नी चालू होतं. जर तुमचं सिव्हिल ओके असेल, तुमचं ITR प्रॉपर असेल, तुमचं बँक स्टेटमेंट स्ट्रॉंग असेल आणि तुमचं स्वतःचं ऑलरेडी घर असेल इथे. फक्त एवढंच आहे की जर तुमच्याकडे 1 पेक्षा 3 किंवा 4 गाड्यांचं लोन चालू असेल तर तिथे आपण ती सर्व्हिस नाही प्रोव्हाइड करू शकत. मग आपल्याला प्रायव्हेट बँकेमध्ये कन्वर्ट करावं लागतं. पण जर तुमच्या 2च ऑलरेडी गाड्या आहेत, एक नील झाली आणि एकच चालू आहे, मग तरी पण तुम्हाला तिसरी घ्यायची आहे, मग ते स्पेसिफिक कॅल्क्युलेशन केलं जातं की एवढ्या अमाऊंटचा एवढा तुम्हाला EMI येऊ शकतो आणि मग त्या हिशोबाने मग त्यांचं लोन अप्रूव्ह करू शकते. आता ह्याच्यामध्ये समोरची ताकदही बघावी लागते. फॉर्च्युनर घेणारा हा कधीच विचार करत नाही की माझ्याकडे आत्ता डाऊन पेमेंट
पेमेंट नाहीये. हम्म. ओके, त्याच्याकडे असतोच, त्याला विचारायची गरज नसती, कारण की तो त्या कॅल्क्युलेशननी किंवा माइंडसेटनी माझ्यापर्यंत पोहोचला असतो. पण तोच जर व्यक्ती जर एखादी स्विफ्ट घेणारा असेल, अर्टिका घेणारा असेल, तर त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन त्याला सांगावं लागतं की सर तुमचा पॅसिफिक 22,000चा EMI आहे, तुमचं एवढं 3 ते 4 लाखाचं डाऊन पेमेंट येणार आहे, तर तुम्ही कसं मॅनेज करू शकता ते सांगा. मग त्या अकॉर्डिंग प्रमाणे आपण त्यांचं लोन सेट करतो. ओके, जसं तुम्ही म्हणालात की लोन देणाऱ्या ज्या हे असतील बँक असतील त्यांच्यासोबत तुमचं टायअप आहे, तसंच तुमचं ते कारचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा ज्या कंपन्याच आहेत त्यांच्यासोबत टायअप आहे. येस येस, जसं फायनान्सचं जसं 22चं केलंय तसंच इन्शुरन्सचं पण 22 कंपन्यांचा टाईप आहे माझ्याकडे. पण आपण मोस्ट ऑफ जेव्हा पण आपण नवीन गाडी घेतो तर फर्स्ट प्रायोरिटी आपण शोरूमला देतो की शोरूम मधूनच आपल्या कस्टमरचं इन्शुरन्स रिन्यू म्हणजे इन्शुरन्स झालं पाहिजे. कारण की इझिली कोणीही कसं आहे, जर एखादी गाडी आपण मार्केटमधून अरेंज करतोय तर त्यांचेही काही पॅरामीटर्स असतात, ते पॅरामीटर्स कुठे ना कुठे कव्हर झालेच पाहिजे, तरच समोरचा व्यक्ती आपल्याला गाडी देईल. तर त्या हिशोबाने त्या अकॉर्डिंग प्रमाणे त्यांच्यासोबत आपल्याला काम करावं लागतं. कोणीही आता सपोज एखादी एक VIP गाडी आहे जसे की फॉर्च्युनर ब्लॅक विथ ब्लॅक, ही गाडी सध्या कुठेच अवेलेबल नाही मार्केटमध्ये. मॅन्युफॅक्चरिंगच खूप कमी आहे. रिअल कलर आहे ना, ब्लॅक विथ ब्लॅक, आतून पण ब्लॅक बाहेरून पण ब्लॅक. त्याशिवाय ती 4x2 आणि ऑटोमॅटिक आहे. ही गाडी जर सपोज महिन्यातून दुसऱ्या सगळ्या गाड्या 50 रेडी होत असतील तर ही गाडी 2 किंवा 3 रेडी होते. तर ही गाडी लवकर मिळत नाही. मग त्या डीलरचा एक क्रायटेरिया असतो, त्या क्रायटेरियामध्ये आपण फिट होतोय की नाही किंवा कस्टमर ते घेऊ शकतोय की नाही याचा पण विचार करावा लागतो. की इन्शुरन्स झालं, एक्स्ट्रा वॉरंटी झालं, त्याच्यानंतर त्यांचं कोटिंग आहे, एक्सेसरीज आहे, हे टर्म्स आणि कंडिशन ते देतात आपल्याला की कामिनी तुला ह्या टर्म्स आणि कंडिशन मध्ये तू गाडी मी तुला देऊ शकतो, इफ यू पॉसिबल तर तू करून घे, नाहीतर मग तू दुसरी गाडी सर्च कर. अशा अकॉर्डिंग प्रमाणे मग ती गाडी करावी लागते. आणि ते इन्शुरन्सचं पण तसंच आहे. फर्स्ट प्रायोरिटी आपण शोरूम मधून इन्शुरन्स करतो, मग रिन्युअलचं मग आपल्याकडे ऑटोमॅटिकली होऊन जातं. आपला स्टाफ आहे रिन्युअलचं करण्यासाठी, कॉलिंग करण्यासाठी. आणि काही कस्टमर असे आहेत की आपल्याला सोडून कुठेही जात नाही. रिन्युअल जरी आमच्याकडून एक कॉल जरी गेला नाही तरी ते स्वतःहूनच आठवण करून देतात की कामिनी माझं ड्यू डेट आहे ग, लिंक पाठव. असं चांगले. तुम्ही एवढी वर्ष या फील्डमध्ये आहात, काय काय चॅलेंजेस फेस केलेत आतापर्यंत? चॅलेंजेस फेस केले फर्स्ट जेव्हा सुरुवात केली नवीन तर कुठेही मलाही एवढे पैसे टाकायचं म्हणजे थोडासा ट्रस्ट आणि किंवा एक वेगळं वाटायचं की एवढं लांब जर मी पैसे टाकले 25-25 लाख रुपये कस्टमरचे तर कुठे माझ्यासोबत पण फ्रॉड नको व्हायला. किंवा जेव्हा स्टार्टिंगला नवीन जेव्हा केरलामधून आर्टिका वगैरे घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस पण मी खूप विचार करून पैसे टाकले, बेनधडक पैसे नाही टाकले. मग काय केलं, टीम रेडी केली की एक पॅसिफिक जर केरलामध्ये असेल तर केरलामध्ये पॅसिफिक एक माणूस, आंध्र प्रदेशमधून गाडी करते तर तिथे पॅसिफिक एक माणूस. मग त्या लोकांना पैसे, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा खर्च करून डीलरशिपमध्ये पाठवलं, तिथलचं व्हेरिफिकेशन केलं की खरंच हे ॲक्च्युअलमध्ये डीलरशिप आहे आणि ही आपल्याला गाडी देऊ शकते, याच्याकडे गाडी अवेलेबल आहे. त्यानंतर ना ते पैसे पाठवण्यात आले. आणि तसं मी त्यांच्यासोबत टाईप करून घेतला. जे DSAचं कोडचं पण टाईप करावं लागतं. जसं तुम्ही इन्शुरन्स आणि फायनान्सचं जसं टाईप करता ना तसं DSA पण डीलरमध्ये आपल्याला त्यांच्यासोबत आपल्या सगळ्या डॉक्युमेंट सोबत एक MOV टाईप करावं लागतं आणि मग ते गाड्याचं फॉर्मॅलिटी आपल्याकडून करून घेतात. मग असं सगळं करत आतापर्यंत संपूर्ण भारत कॅप्चर केला की कुठे गाडी आहे, काय आहे. मी नागालँडवरून गाड्या आणल्या, आंध्र प्रदेशवरून गाड्या आणल्या, त्याच्यानंतर ना आपलं आसामवरून, जम्मू काश्मीरवरून. मग असं ट्रस्ट डेव्हलप झालं आणि जी टीम आहे त्यांनी खूप मदत केली. जसे की माझे काही ड्रायव्हर्स आहेत, 5-6 ड्रायव्हर आहेत असे की बाहेर जातात कंटेनरमध्ये, जोपर्यंत गाडी लोड होत नाही तोपर्यंत शोरूममध्ये बसून राहतात. हो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता सपोज एखादी गाडी आपण घेतोय तिथे तर कधी PDI हा एक रिपोर्ट आहे गाडीचा की गाडीचा सगळ्याच गोष्टी छोट्या चेक कराव्या लागतात की टायर व्यवस्थित आहे का, कलर व्यवस्थित आहे का, इंजिन प्रॉपर आहे का. तर ह्या गोष्टीही कराव्या लागतात तिथे. जरी कंपनी PDI करते तरी माझा टेक्निकली माणूस तिथे पोहोचतो, गाडीचा PDI करतो आणि मग गाडी कंटेनरमध्ये लोड करतात. म्हणजे ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी करायला खूप इझी नाही झाल्या ह्या गोष्टी. हो, पैसाही टाकावा लागला आधी.
ह्या सगळ्या गोष्टी करायला, कारण की मला एकटीला फिरणं शक्य नव्हतं. मग टीम बनवली. टीम बनवल्यानंतर ना पॅसिफिक प्रत्येकाला एक टीम दिली, एक शहर दिलं की नाही तू ह्या सिटीत जा, तू ह्या सिटीत जा, आणि मग ते करायला सिम्पली. मग जसा माझा ट्रस्ट डेव्हलप झाला की नाही हा डीलरशिप ठीक आहे, इथलचा GM ठीक आहे, आणि त्यानंतर ना मी बिंदास मग आता मी 40-40, 50-50 लाख रुपये असेच टाकते कोणत्याही डीलरशिप मध्ये, काही कशाचाही विचार न करता. असं सगळं काम चालू असतं. खूप इंटरेस्टिंग आहे. काय तुमचं पुढचं विजन काय आहे? विजन तर सध्या आता एक शोरूम तर झालंय ऑलरेडी. असंच याच्यापेक्षा अजून एक मोठं मला मुंबईमध्येच एक शोरूम करायचंय. थोडंसं असं वाटतंय की अजून मोठं पाहिजे, किंवा शोरूम सारखा फील देण्याचा नक्कीच मी माझ्या शोरूमचा प्रयत्न केलाय, पण याच्यापेक्षा अजून थोडं मोठं करायचं. आणि पुण्यात आणि कोल्हापूरमध्ये 2 शोरूम मला ओपन करायचे अजून. अरे वा, हो. खूप छान. Yes. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. थँक्यू. तुम्हाला आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. Thank you so much. थँक्यू.